आजची व्हिडिओ आहे आपली की आपलं जर मंथली इन्कम 35,000चा असेल तर त्याच्यात आपण आपला सगळा घर खर्च करून आपण सेविंग वगैरे कशी करता येईल. तर त्याच्यासाठी आपलं पहिल्यांदा इलेक्ट्रिसिटी बिल आपण मानून चालू आहे की 1,500पर्यंत इलेक्ट्रिसिटी आणि पाणी बिलचं ते तेवढं 1,500पर्यंत येत असेल. त्याच्यानंतर मग ट्रॅव्हलचा जो खर्च आहे, ट्रॅव्हलिंगचा जो खर्च आहे तो आपला येत असेल 2,500पर्यंत दर महिन्याला. खाण्यापिण्यामध्ये आपले जर खर्च होत असेल 6,000 रुपये खर्च होत असेल. फोनचं रिचार्ज झालं, त्याच्यानंतर काय असेल तर ते 1,000 रुपयापर्यंत पकडूया. आणि सबस्क्रिप्शन वगैरे काय असेल नेटफ्लिक्स किंवा काय जे काय असेल तर त्याच्यासाठी आपण पकडूया आपण 500पर्यंत जे काय असेल ते तो खर्च असेल. त्याच्यानंतर मग मिसलेनियस म्हणजे काय उरलेला सुरलेला, गाडी पंक्चर झाली किंवा काय अशा खर्चांसाठी आपण पकडूया 2,000 आपण साईडला ठेवूया. इन्शुरन्स आपण जर काढलेला असेल तर त्याचा आपला हप्ता 1,500पर्यंत असेल. त्याच्यानंतर एमर्जन्सी फंड म्हणून आपल्याला ठेवायला पाहिजे तर तो आपण ठेवू एखाद्या वेळेस 5,000 पर मंथ. आणि त्याच्यानंतर ॲकोमोडेशनसाठी आपला खर्च असेल काय 7,000 भाडे खर्च वगैरे, घर भाडं वगैरे. तर त्याच्यानंतर उरले 8,000 आपण जर 3,000 फन ॲक्टिव्हिटीज म्हणजे कुठं पार्टीला वगैरे कुठं काय जे काय गेलं असेल तर तिथं आपण समजा 3,000 पकडूया. उरलेले जे 5,000 आहेत ते जर आपण इन्व्हेस्ट केले 30 वर्षासाठी आणि 12% जरी रिटर्न पकडला तर तरी आपण 4,17,00,000पर्यंत आपण कमवू शकतो. तर तेवढं आपण कमवू शकतो. म्हणजे ही आहे इन्व्हेस्टमेंटची पॉवर. तर इन्व्हेस्ट करा. धन्यवाद.